नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, BAMS, BHMS, BUMS म्हणजे ग्रुप बी व ग्रुप सी याचा राऊंड 2 व राऊंड 3 चा टाइम टेबल कशा पद्धतीने आहे, टाइम टेबल डिस्प्ले झालेला आहे. त्याच पद्धतीनं BAMS चा राऊंड 1 चा कट ऑफ काय गेलेला आहे, प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजचा राऊंड 1 चा कट ऑफ काय आहे, प्रत्येक सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा राऊंड 1 चा कट ऑफ कशा पद्धतीने आहे. ज्या पद्धतीने आपण MBBS चा कट ऑफ पहिल्या राऊंडचा कॉलेज वाईज सांगितलेला होता, त्याच पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टाइम टेबल कशा पद्धतीने आहे, ऍडमिशन बद्दल महत्त्वाच्या सूचना कशा आहेत आणि राऊंड 1 BAMS चा प्रत्येक कॉलेजनुसार त्या विद्यार्थ्याचा सिरियल नंबर काय होता, त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक काय होता, त्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोर काय होता, ज्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळाला असेल, ज्या विद्यार्थ्यांनी सेमीला ऍडमिशन घेतलं असेल, अशा सर्व कॉलेजचे प्रत्येक कॉलेजनुसारचे कट ऑफ आणि महत्त्वाचा म्हणजे टाइम टेबल, या सर्व गोष्टीचं डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या या वायब्रंट ऍडमिशन गायडन्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. अशीच महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बघा, सर्वप्रथम आपण बघूया की राऊंड 2 चा टाइम टेबल महत्त्वाचा आहे. राऊंड 2 चा टाइम टेबल कशा पद्धतीने आलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लगेच कट ऑफ देखील बघणार आहेत. बघा, महत्त्वाचं डायरेक्ट सांगतो तुम्हाला. आता इथे का बघा कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. प्रिस्क्राइब लास्ट डेट काय म्हटलेलं आहे बघा, प्रिस्क्राइब लास्ट डेट टू कॅन्सल कॅप 1 सीट, ठीक आहे. टू कॅन्सल कॅप 1 सीट विदाउट फोरफिट ऑफ रजिस्ट्रेशन फीस, त्याची तारीख दिलेली आहे 27 तारीख. याचा अर्थ काय, तुम्ही जर राऊंड 1 मध्ये BAMS, BHMS, BUMS किंवा ग्रुप सी मध्ये म्हटलं तर फिजिओथेरपी वगैरे अशा कुठल्याही कोर्सेसला ऍडमिशन घेतलं असेल आणि तुम्हाला ते नको असेल, जर कॅन्सलच करायचं, टोटली कॅन्सल करायचं असेल तर त्यांनी 27 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. जर कॅन्सल केलं तर त्या सीटवर तुमचा हक्क राहत नाही. तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकतात परंतु तुमच्या सीटवर हक्क राहत नाही. त्याच्यापेक्षा काय करायचं, ऍडमिशन राहू द्यायचं आणि तसंच सेकंड राऊंडला जायचं आहे. हे ज्यांना करायचंच असेल त्यांच्यासाठी, बाकी कोणत्याही विद्यार्थ्यासाठी नाही येत आहे, ठीक आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी इथून पुढचं लक्ष द्या. महत्वाचं पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर नीट UG. आता सीट मॅट्रिक्स येईल ग्रुप बी आणि ग्रुप सी. ग्रुप बी मध्ये काय येणार आहे, BAMS, BHMS, BUMS फक्त, ठीक आहे. हे ग्रुप बी मध्येच त्यांनी टाइम टेबल दिलेलं आहे, ग्रुप सी चा याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला नाहीये. आता बघा, आता ग्रुप बी मध्ये म्हणल्यास ह्या तिन्ही कोर्सेससाठीचं सीट मॅट्रिक्स राऊंड 1 नंतर 29 तारखेला आपल्याला समजेल की कुठल्या कॉलेजला कशा पद्धतीने जागा शिल्लक आहेत त्या. त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय, ऑनलाईन प्रिफरन्स चॉईसेस फिलिंग प्रोसेस फॉर नीट UG BAMS, BS. आता चॉईस फिलिंग बघा, ग्रुप बी साठी चॉईस फिलिंग 30/1/2 3 दिवस त्यांनी दिलेले आहेत, अप टू 12 PM 2 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येते. कशाची करता येते, फक्त विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, ग्रुप बी साठी तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते. कशासाठी करता येते, तर ग्रुप बी साठी. ग्रुप बी मध्ये काय येणार आहे आपल्याला, महत्वाचं म्हणजे काय असणार आहे, BAMS, BHMS आणि BUMS ह्या तीनही कोर्सेससाठी तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार आहे ह्या 3 दिवसामध्ये, ठीक आहे. याच्यासाठी ग्रुप सी साठी अजून काही सांगितलेलं नाही. ग्रुप सी मध्ये म्हणजे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी याच्यासाठी अजून काही सांगितलं नाही. फक्त ग्रुप बीच्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग, फक्त चॉईस फिलिंग करायचं. रजिस्ट्रेशन पार्ट आहे का, नाही, फक्त चॉईस फिलिंग म्हणजे तुम्ही जे कॉलेजेस दिलेले आहेत अशा सर्व कॉलेजेसची चॉईस फिलिंग करायची. आधीची चॉईसेस हे तुमचे कॅन्सल होत असतात, तुम्हाला नव्यानं फॉर्म चॉईस फिलिंगचाच भरावा लागतो, म्हणजे कॉलेजचे कोड द्यायचे असतात, हे नव्यानं प्रोसेस करावी लागते. याचं पण तुम्हाला महत्वाची तारीख मी सांगितलेली मित्रांनो, ठीक आहे. आता पुढे बघा, याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे मित्रांनो, तर रिझल्ट लागणार आहे डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड 2 4 तारखेला. 4 तारखेला रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर ऍडमिशन घेण्यासाठी वेळ दिलेला आहे 5 तारखेपासून 9 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल ग्रुप बी मध्ये अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी हा वेळ दिलेला आहे. आता महत्वाचं दुसरं काय सांगितलंय, लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन ऑफ कॅप 2 सीट विथ फोरफिचर ऑफ रजिस्ट्रेशन फीस. म्हणजे काय सांगितलंय, समजा आता ह्या 9 तारखेपर्यंत तुम्ही जाऊन ऍडमिशन घेतलं ग्रुप बी ला म्हणजे BAMS, BHMS, BUMS ला, आणि राऊंड 2 ची सीट सुद्धा तुम्हाला नकोय, जर नको असेल आणि राऊंड 3 ला जर जायचं असेल तर तुम्ही जे रजिस्ट्रेशन फी 1000 रुपये भरली होती ते रजिस्ट्रेशन तुमचं टोटली कॅन्सल होणार आणि तुमची सीट पण कॅन्सल होणार. परंतु हे कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला 13 तारीख दिलेली आहे. आत्ताच लक्ष देऊ नका, परंतु महत्वाचं एकच सांगतोय की राऊंड 2 ला जरी ऍडमिशन घेतलं तरी ते कॅन्सल करता येत असतं 13 तारखेपर्यंत, ठीक आहे. मग आता आपल्याला राऊंड 3 साठी काय सांगितलेलं आहे थोडक्यात सांगतो फक्त मी, ठीक आहे.
एक रजिस्ट्रेशन करता येतं राऊंड 3 ला. जसं मी एमबीबीएसचं तुम्हाला परवा सांगितलेलं होतं की राऊंड 3चं रजिस्ट्रेशन, तसं बीएमएस म्हणजे ग्रुप बी ला सुद्धा नव्यानं रजिस्ट्रेशन करता येतं. परंतु हे कोणासाठी? ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नाहीये किंवा ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 2 ला सीट कॅन्सल केलेली आहे किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नव्यानं करता येतं. बघा इथं काय सांगितलंय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय फॉर कॅप राऊंड 3, ग्रुप बी, बीएएमएस, बीएचएमएस, बीएमएस अँड ग्रुप सी फिजिओथेरपी, ह्या सर्वांसाठी दोन्ही कोर्सेससाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघा. कॅन्डिडेट्स हु हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड टू रजिस्टर ओनली इफ देअर फी वॉज फोरफिटेड ॲज पर रूल्स. म्हणजे फोरफिटेड केव्हा होणार आहे? जेव्हा तुम्हाला दिलेला, आता मी सांगितलेला होता तुम्हाला जी डेट दिलेली होती या तारखेच्या नंतर जर तुम्ही ऍडमिशन कॅन्सल केलेलं असेल 13 तारखेच्या नंतर, तर तुमची फीस फोरफिट झाली आणि तुम्हाला जर राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं मित्रांनो कंपल्सरी आहे. ठीक आहे, त्याच विद्यार्थ्यासाठी हे रजिस्ट्रेशन आहे, बाकी कोणासाठी नाही आहे. ठीक आहे, आणि काय सांगितलं, कॅन्डिडेट रजिस्टर्ड ड्युरिंग धिस फेज विल नॉट बी कन्सिडर फॉर एमबीबीएस बीडीएस. या फेज मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय ते फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीच आहे. त्यांचं ते रजिस्ट्रेशन एमबीबीएस साठी कन्सिडर केलं जाणार नाही, एमबीबीएस आणि बीडीएस साठी. त्याच पद्धतीने एमबीबीएस बीडीएस ला सुद्धा रजिस्ट्रेशन साठी टाइम दिलेला आहे त्यांनी राऊंड 3 ला, आणि ते रजिस्ट्रेशन फक्त ग्रुप ए साठीच आहे. ते रजिस्ट्रेशन या कोर्सेससाठी नाहीये. या कोर्सेससाठी तुम्हाला याच ठराविक वेळेमध्ये जी लिंक येईल त्या लिंक वरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन म्हणजे काय? सर्वच गोष्टी आला तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागेल, त्याची पण वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील सर्व. मग तुमची एक मेरिट लिस्ट येईल 19 तारखेला. त्यानंतर महत्वाचं काय आहे, कंबाईंड कॉमन प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट येणार 19 तारखेला. सीट मॅट्रिक्स येईल पुन्हा, आणि मग पुन्हा राऊंड 3 साठी तुम्हाला काय करावं लागेल? चॉईस फिलिंग करावी लागेल, ऑनलाईन प्रिफरन्स चॉईस फिलिंग. आता बघा इथे दिलेलं आहे कॅन्डिडेट्स फॉर कॅप राऊंड 3 ऑफ ग्रुप बी. इथं सर्व ग्रुप बीचाच टाइम टेबल दिलेला आहे. रजिस्ट्रेशन ग्रुप बी आणि ग्रुप सीचं आलेलं आहे, परंतु चॉईस फिलिंगचा फक्त ग्रुप बीचाच टाइम टेबल आहे. तर 20, 21, 22 असे 3 दिवस दिलेले आहेत कॅप राऊंड 3 फॉर ग्रुप बी, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस त्यांच्यासाठी हा वेळ दिलेला आहे. त्याचा पुन्हा रिझल्ट लागणार 23 तारखेला. 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत त्याचं ऍडमिशन घेण्याचा टाइम दिलेला आहे, आणि पुन्हा 28 तारखेच्या पर्यंतच तुम्ही ते ऍडमिशन कॅन्सल करू शकतात. 28 तारखेपर्यंत जर तुमचं जॉईनिंग स्टेटस यस असेल राऊंड 3 मध्ये बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी, तर तुम्हाला हे ऍडमिशन कंपल्सरी घ्यावं लागतं. त्याच्यानंतर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होत नाही, हे लक्षात घ्या, महत्वाचं सर्वात जास्त. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथे काही गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. कॅन्डिडेट, आता बघा याच्यामध्ये फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म इज द चॉईस ऑफ कॅन्डिडेट, ते विद्यार्थ्याच्या मनावर आहे. पुन्हा इथे महत्वाचं बघा, रेजिग्नेशन आफ्टर 28/10/2024 विल लीड टू पेनल्टी ऍज पर द क्लॉज नंबर 16. तुम्हाला 28 तारखेनंतर, मी जी तारीख सांगितली राऊंड 3 च्या ऍडमिशनची लास्ट डेट आहे 28 तारीख, आणि याची कट ऑफ डेट सुद्धा आहे 28 तारीख. 28 तारखेनंतर तुम्हाला जर ऍडमिशन कुठलं कॅन्सल करायचं असेल, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस, ग्रुप बी किंवा ग्रुप सी असेल वॉट एव्हर, तर तुम्हाला पेनल्टी नक्की लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय बघा, आता बघा हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ऍज पर द इन्फॉर्मेशन ब्राउचर कॅप राऊंड 3 साठी बघा आर नॉट इलिजिबल. कॅप राऊंड 3 ला कोण इलिजिबल नाहीये? कॅन्डिडेट हु हॅव जॉईंट सीट अप टू राऊंड 2 अँड फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म. ज्यांनी रिटेन्शन फॉर्म भरलाय ते तरी येऊ शकणार नाहीत राऊंड 3 ला. कॅन्डिडेट्स हु हॅव जॉईंट सीट इन राऊंड 1, राऊंड 2 ऑर अलॉटेड सीट इन राऊंड 3 ऑफ ऑल इंडिया कोटा. ऑल इंडिया कोटामध्ये जर त्यांना सीट अलॉटेड झालेली असेल राऊंड 3 पर्यंत, तर ते विद्यार्थी राऊंड 3 ला स्टेटला येऊ शकत नाहीत. जसं की एमबीबीएस ला पण सेम रूल सांगितलेला आहे. ठीक आहे, बाकीचं इथे काही नाही. जर कुठल्या कारणास्तव जर त्यांची सीट कॅन्सल झालेली असेल तर त्यांनी विल हॅव टू रजिस्टर अगेन ऍज पर द शेड्यूल टू बी एबल टू पार्टिसिपेट राऊंड 3. जर कुठल्याची कॅटेगरी चुकली असेल किंवा काहीतरी चुकलं असेल फॉर्म मध्ये आणि त्यांचं ऍडमिशन राऊंड 1 किंवा राऊंड 2 ला कॅन्सल झालं असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी राऊंड 3 ला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर नव्यानं फॉर्म भरावा लागतो. एवढं सांगितलेलं आहे गोष्टी याच्यामध्ये. आता महत्वाचं लक्षात घ्या फक्त की राऊंड 2 ची चॉईस फिलिंग, ठीक आहे, पहिल्यांदा राऊंड 2 ची चॉईस फिलिंगचं आहे 30 तारखेपासून चालू होणार आहे. ठीक आहे, आता आपण बघूया कट ऑफ. ठीक आहे, महत्वाचं काय आहे कट ऑफ. या कट ऑफच्या अंदाजनुसार तुम्हाला समजेल की पुढच्या राऊंडच्या वेळेस चॉईस फिलिंग करताना आपल्याला कॉलेजेस कशा पद्धतीने लक्षात घेता येतील, तुम्हाला त्या विद्यार्थ्याचे रँक्स काय होतील, कशा पद्धतीने कॉलेज मिळालेलं आहे,
ऑप्शन फॉर्म मध्ये कसे ऑप्शन्स भरले पाहिजेत, कुठल्या कॉलेजची शक्यता जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते, अशा सर्व गोष्टी समजण्यासाठी हे कट ऑफ दिलेले आहेत. हे सर्व कट ऑफ आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला भेटतील, माझ्या टेलिग्राम चॅनलला बघायला भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. जे विद्यार्थी व्हिडिओ बघतायत त्यांना सर्वांना विनंती आहे, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. आता बघा, काही गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ सांगतो मी. आरे पोद्दार मुंबईचा, ठीक आहे. आता याचं प्रत्येक कॅटेगरीनुसार बघा, कॉमन कॅटेगरी जनरल मध्ये बघा, हा जो दिलेला आहे हा सिरियल नंबर आहे बरं का. सिरियल नंबर जी सिलेक्शन लिस्ट आहे, राऊंड 1 ची सिलेक्शन लिस्ट, त्याच्यामधला जो पहिल्यांदा जो SR नंबर दिलेला आहे, सिरियल नंबर, तर तुम्ही सिरियल नंबर इथे कंपॅरिझन करू शकता. हा सिरियल नंबर आहे, ठीक आहे. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 52,894 आणि त्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोर काय आहे 622. जनरल मध्ये कॉमनचं कट ऑफ. पुन्हा आता बघा, SC कॅटेगरी 532 ऑल इंडिया रँक दिलेला आहे आणि जनरल सिरियल नंबर आहे 2260. ST कॅटेगरी 405, VJ 585, NT1 566, NT2 602, NT3 620, OBC 611, SEBC 596 आणि EWS 597. आणि खाली जे दिलेले सर्व ते वुमन्स मधले दिलेले आहेत, ठीक आहे. खालीचे दिलेले आहेत ते आपण इथे वुमन कॅटेगरी मधले दिलेले आहे, ठीक आहे. तुम्ही वुमन्सचे सर्व चेक करू शकता. अशा पद्धतीने प्रत्येक कॉलेजचं, कुठले कॉलेज घ्या, तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा इथं कट ऑफ बघायला भेटेल, ठीक आहे. आता बघा, GS गुने आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर, त्याचं जर बघायचं झालं तर तुम्हाला इथे कॅटेगरीनुसार सर्व बघायला भेटेल. कॉमन कॅटेगरीसाठी 582 ला, SC 505, ST 378, VJ 560, NT1 546, NT2 577, OBC 575, SEBC 575, EWS 546. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 1,42,450 आणि सिरियल नंबर आहे 1729. याच्यानुसार तुम्ही लिस्ट मध्ये देखील हे सर्व गोष्टी चेक करू शकतात. आणि राऊंड 2 ची चॉईस फिलिंग करताना या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. इन डिटेल आपल्या ग्रुपमध्ये मी शेअर करत आहे. त्याच पद्धतीनं सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचं देखील तुम्हाला इथे बघायला भेटेल. कुठल्याही कॉलेजचं तुम्ही बघू शकता, प्रत्येक कॉलेजचा आपण इथे दिलेला आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता एक एक. आता जसं की दत्ता मेघे नागपूरचं कॉलेज आहे, याच्यामध्ये बघा जनरल कॅटेगरीमध्ये ओपनचं बघा कट ऑफ आहे, नीट स्कोर 522, ऑल इंडिया रँक आहे 1,74,503 आणि सिरियल नंबर आहे 2738. त्याच्यानंतर SC 472, ST 355, VJ 514, NT1 515, NT2 520, त्यानंतर OBC 516, SEBC 507. अशा पद्धतीनं प्रत्येक कॉलेजचं तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. हे सर्व सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपण कट ऑफ दिलेले आहेत. आणि जी दुसरी लिस्ट, पहिली लिस्ट तुम्हाला मी दाखवली ती गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट होती. हे सर्व लिस्ट आपल्या ग्रुपमध्ये मी सेंड करतोय, तुम्ही चेक करा. टेलिग्राम ग्रुपला, चॅनलला तुम्ही चेक करू शकतात. टाइम टेबल देखील सांगितलेला आहे. आणि या सर्व गोष्टी बघून आपल्याला सर्व तयारीने राऊंड 2 साठी तयारी करायची आहे मित्रांनो. अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू सो मच.